नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, आज आपण गुरुचरित्रातील 14वा अध्याय या अध्यायाचे पठण करणार आहोत. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामध्ये श्री दत्तगुरूंच्या लीलांचे वर्णन आणि त्यांची महती कथन केलेले आहे. यापैकी एक अध्याय जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. या अध्यायामध्ये गुरुभक्त सायमदेव याची कथा सांगितलेली आहे. सायमदेवाच्या पोटाचे विकार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दूर होतात. त्यामुळे हा अध्याय जो भक्त नियमित मनोभावे पठण करेल किंवा वाचेल त्याच्या आयुष्यामधील सर्व अडचणी, रोग, व्याधी, व्यथा, दुःख आणि दारिद्र्य नष्ट होईल असं या गुरु सायमदेवाच्या कृपा आशीर्वादाने सायमदेवाने सर्वांना हा एक सल्लाच दिलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व संकटे दूर होतात आणि भक्ताचे मनोरथ पूर्ण होतात अशी या 14व्या अध्यायाची मान्यता आहे. हा अध्याय अनेक जण संकल्पपूर्वक वाचतात. या अध्यायाच्या वाचनाने आपल्या कुटुंबावर दत्तगुरूंची कृपा होते. आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि म्हणून अनेक जण या गुरुचरित्राचं पठण करत असतात. चला तर मग आज आपण या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण करूया. नमस्कार. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याची भुवनी, तयावरी संतोषिनी, प्रसन्न झाले परीसा. तया सायमदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरूंचे वचन, सायमदेव विप्रा करीन मन. माथा ठेवूनी चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरुपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूरसे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी, बोलावितसे मजाजी. संतोषिनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी. जवरी तू परतुनी येसी, असो आम्ही भरवसी.
तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी. ऐसावर लादून सायम देव ब्राह्मण जेथे होता तो यवन. तेथे त्वरित तयाजवळी जाऊन कालांतक यमजैसा. यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा. ज्वालारूप होता जाहला त्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण. त्यासी कैसे भयदारुण काळ मृत्यून बाधे जाण. अपमृत्यू काय करी ऐसे परितो यमन. अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय जासी. जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे तैवेळी स्मरण जाहले तैवेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरणकमळी. म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कमणी. जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी. निरोप देतो तैवेळी संतोषिणी द्विजवर. आला ग्रामा वेगवक्र गंगातीरी असे वासर. श्री गुरूंचे चरण दर्शना संतोषिनी श्री गुरुमूर्ती. तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती. स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरूंचे वचन. विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईन समागमे कारणसे आम्हा जाणे. तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे निश्चित. कलत्रपृष्ठ इष्टभ्रांत मिळून भेटा तुम्ही आम्हा. ऐसे परी संतोषनी श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवनशासनं सायं देववरप्रदानं नामं चतुर्दशोऽध्याय गूढः. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपल्या या 14व्या अध्यायाचे आपण पठण केलेले आहे. आपण सर्वांनी जीवनामध्ये आपल्या आयुष्यातील 5 मिनिटे काढून जर हा अध्याय रोज वाचला, रोज संकल्प करा आणि हा जर तुम्ही वाचला तर तुमच्या आयुष्यात खरंच दत्तगुरूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. सतत दत्तगुरू आपल्यासोबत आहेत. पावलोपावली आपल्याला त्याची प्रचिती येतच राहील आणि आपण ही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला तिचा अनुभव येणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर ही गोष्ट करा, वाचन करा, याचं पठण करा, मनाने ठरवा की मला काहीतरी करायचं आहे, इच्छा धरा मनाची. आपोआपच सगळं दत्तगुरू आपल्याकडून करवून घेत असतात. त्यामुळे मला तुम्हा सर्वांना हेच सांगावयाचे आहे की थोडी की नाही सेवा. आपण जन्माला माणूस म्हणून आलो आहे. माणूस जन्म मिळणं ही फार पराकोटीची पुण्याची गोष्ट आहे. कारण अनेक योनींमधून आपण जीव पाहिलेले आहेत. इतके हलाखीत जीवन जगत असतात. पण माणूस असाच एक माणूस आहे की किंवा जीव आहे की त्याला सर्व गोष्टी समजतात, कळतात. आणि म्हणून आपल्याला जो हा मिळालेला जो माणूस म्हणून जो जन्म आहे त्याचं सार्थक व्हावं आणि जीवनामध्ये आपणही काही चांगलं करावं
आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं असं ज्याला वाटेल तो खरोखरच या अध्यायाचे किंवा या अध्याय वाचनाचे फायदे आपल्या पत्रात पाडून घेईल असं मला वाटतं. आपणा सर्वांना हीच विनंती आहे आणि मी आता इथे थांबते. धन्यवाद.